सिगारेटची बॅग चोरी करणाऱ्या दोघांना पुणे येथून 48,400 रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले। याबाबतची माहिती अशी की मिराज मुमताज शेख राहणार मुकुंदनगर हे अहमदनगर येथून सुपा परिसरामध्ये सिगारेट विक्रीकरिता गेले होते। त्यांच्याकडे असलेली सिगारेटची बॅग मोपेड मोटरसायकलवर ठेवून साई श्रद्धा किराणा स्टोअर्स या दुकानामध्ये गेले असता कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी 1,09,704 रुपये किमतीचे सिगारेट व रोख रक्कम असलेली बॅग चोरून नेली होती। या घटनेबाबत सुपा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुपा परिसरामध्ये मिळालेल्या फुटेजवरून आरोपी आकाश भवरसिंह राजपूत राहणार पुणे असल्याचं निष्पन्न केले। त्याची माहिती काढत असताना तो त्याच्या साथीदारासह त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने पुणे येथे जाऊन आकाश उर्फ बंटी भवरसिंह राजपूत राहणार विद्यानगर झोपडपट्टी मस्जिद जवळ पिंपरी पुणे व रोहित मदन कुर्मी यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी विशाल उर्फ बारख्या अनिल नलवडे राहणार रामनगर पिंपरी चिंचवड पुणे, रोहित छोटू भोसले राहणार रामनगर पिंपरी चिंचवड पुणे यांच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। ताब्यात घेण्यात आलेल्यांकडून 8,000 रुपये रोख रक्कम व 40,400 रुपये किमतीचे सिगारेटचे बॉक्स बॅग असा एकूण 48,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी सुपा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग संपत भोसले यांच्या सूचना पथकाने व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय शेंगर व राजेंद्र शिंदे, क्राईम मुक्त महाराष्ट्र।